नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 8वा स्कंद. 8व्या स्कंदातील अध्याय प्रथम अध्यायामध्ये आपण मन्वंतराचे वर्णन पाहणार आहोत. परीक्षिताने विचारले, गुरुदेव, स्वयंभू मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंश परंपरा चालविली होती. आता आपण आम्हाला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे. हे ब्राह्मण, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरांमध्ये भगवंताच्या ज्या ज्या अवतारांच्या आणि लीलांचे वर्णन करतात ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. हे ब्राह्मण, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरामध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वंतरामध्ये ज्या काही करतील ते सर्व आम्हाला सांगावे. श्री सुक म्हणाले, या कल्पात स्वयंभू वगैरे 6 मन्वंतरे होऊन गेली आहेत. त्यापैकी पहिल्या मन्वंतराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वयंभू मनूची कन्या आकुतीपासून यज्ञ पुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करणाऱ्या आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी याआधीच 3ऱ्या स्कंदामध्ये केले आहे. आता भगवान यज्ञ पुरुषांनी जे काही केले त्याचे वर्णन करतो. भगवान स्वयंभू मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राजत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून 100 वर्षपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंताची अशी स्तुती करीत. मनू म्हणत, ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु जे विश्व त्यांना चैतन्य करू शकत नाही, जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात तेच हे परमात्मा, हे संपूर्ण विश्व, या विश्वात राहणारे सर्व चराचर ज्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्यांनी दिलेल्या वस्तूंचाच जीवन निर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणत्याही धनाचा लोभ धरू नये. भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहत नाही. ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा. ज्यांचा आदी अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही, तेच विश्वाचे आदी अंत मध्य आपले, परके बाहेर आत असे सर्व काही आहेत. ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रह्म आहेत, तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्व शक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराणपुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने तेच जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात. ऋषी नैष्कर्म्य स्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात, कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मापासून मुक्त होतो. सर्व शक्तिमान भगवंत सुद्धा कर्मे करतात, परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मामध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणे सुद्धा कर्मबंधनापासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणत्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपाने कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्याचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आहे. श्री सुक म्हणतात, एकदा स्वयंभू मनू
एकाग्र चित्ताने या मंत्रमय उपनिषदांचा पाठ करीत होते. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेले असुर राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावाच्या देहासह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले. स्वरोचिष नावाचा दुसरा मनु झाला. तो अग्निपुत्र होता. धूमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्याचे पुत्र होते. त्या मन्वंतरात इंद्राचे नाव रोचन होते. तुषित इत्यादी देवगण होते. ऊर्ध्वस्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते. त्या मन्वंतरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन 88,000 व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा तपश्चर्य व्रताचे पालन केले. उत्तम असा तिसरा मनु होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, संजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वंतरात वसिष्ठांचे प्रमद इत्यादी 7 पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेद, श्रुत आणि भद्र नावांचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्नी सुनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला. त्याच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते. त्यावेळेचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचार्याने दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला. चौथ्या मनुचे नाव तामस असे होते. तिसरा मनु उत्तमाचा तो भाऊ होता. पृथु, ख्याती, नर, केतू इत्यादी त्यांचे 10 पुत्र होते. सत्यक, हरी आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते. परीक्षिता त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले. या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारात त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते. परीक्षिताने विचारले, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगरीच्या जबड्यातून कसे सोडविले ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांप्रमाणे तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते. सूत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्री सुखदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागले. अध्याय 1 समाप्त.